काय आज तुम्ही पोस्टानं कुणाला पत्र पाठवलेलं आणि काय त्याच्या मागचा उद्देश आहे? जय श्रीराम. मी सुधीर बेरवाडे, हिंदू महासभा शहराध्यक्ष. खासदार प्रणिती शिंदे ज्या वेळेला काहीतरी भाषण करतात त्यावेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये फक्त जातीस्फीट निर्माण होतो. दोन्ही धर्मामध्ये तेढ कसं निर्माण करायचं आणि कसं मुस्लिम लोकांना हिंदू विरोधात भडकावायचं हे त्यांचं पूर्वीपासूनचं कारस्थान आहे. आणि त्याच गोष्टीवर त्यांनी निवडणूक लढवली होती. शास्त्रीनगरमध्ये परवा त्यांनी भाषणात म्हणले की गड्डा हा सर्वांचा आहे, फक्त हिंदूंचा नाही. ताईंना मला काही प्रश्न विचारावं वाटलं पण ताई समोर आमच्या समोर येतच नाही आहेत, कारण की त्यांना हिंदूच्या संघटनेची काय ॲलर्जी असं वाटतं. मग शेवटी आम्ही एक विचार केला की ताईंना आपण पत्र व्यवहार करावा, जेणेकरून ते पत्र त्यांच्या हातात पडलं पाहिजे. त्यांनी मला उत्तर दिलं पाहिजे की आम्ही असं विचारलं आहे ताईला की ज्या वेळेला एखादा मुस्लिम जर गाई कापत असेल तर ताई तुम्ही असं म्हणता का खबरदार ती गाई कापू नका, ती हिंदूंची माता आहे, असं तुम्ही कधीच म्हणत नाहीत. ज्या वेळेला श्रद्धा वालवलकरचा 35 तुकडे करून लव जिहादमध्ये तिला फ्रीजमध्ये तिनं सापडली, ज्यावेळेला लव जिहादची घटना होती त्यावेळेला ताई असं कधीच म्हणत नाहीत खबरदार ती आपली माता भगिनी आहे, तिला तुम्ही हात लावू नका, असं कधीच होत नाही. परत ज्यावेळेला बांगलादेशमध्ये हिंदूंचे मंदिरं, हिंदूंवर होणारा अत्याचार होत होता त्यावेळेला ताई असं कधीच म्हणले नाहीत की बांगलादेशातील मुसलमानांना त्यांनी आवाहन केले नाहीत की हिंदूंना मारू नका, हिंदूंचे मंदिर पाडू नका, ते सुद्धा आपले बंधू आहेत, धर्मसमभाव बाळगा, असं कधीच म्हणत नाहीत. आणि मग ज्यावेळेला आम्ही कुठंतरी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरतो त्यावेळेला ताईच्या पोटात दुखा लागतं. मग आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की ताई फक्त मुसलमानांची आहे का, हिंदूंची नाही आहे का? अहो ताई, ज्या वेळेला साखरपेठमध्ये आपले बांधव ज्यावेळेला उपबोर्डाला पीडित होते त्यांना घरं बांधली जात नाहीत, त्यांच्या घरावर अक्षरशः बाथरूमला त्यांच्या दरवाजे नाही आहेत, अशा ठिकाणी स्त्री आहेत. तुम्ही सुद्धा एक स्त्री आहेत, तुम्ही जाऊन तिथं बघा की अक्षरशः स्त्री ज्यावेळेला एखादी आंघोळीला जाते बाथरूमला त्यावेळेला तिनं स्वतःची साडी तिथं अंथरून आत आंघोळ करते. अशा परिस्थितीमध्ये तिथं उपबोर्डाला पीडित लोक आहेत, तरी तुम्ही तिथं न्याय द्यायला येत नाही, कधी त्यांना विचारत नाही. पण कुठंतरी आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा उचलला की बाबा गड्ड्यावर फक्त हिंदूंचे दुकानं राहावं. प्रयागराजमध्ये जसं मोदीनं योगी साहेबांनी केलं आहे तसं आम्ही सुद्धा इथं राबवतोय. शेवटी आमची जत्रा आमच्या हिंदूंची जत्रा आम्ही हिंदूंचे जे व्यापारी कमवू दे, त्यांचा आर्थिक हे सुधारू दे. प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला एक अधिकार दिला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकांना की प्रत्येकाचा तो उचलू शकतो की जसं बाबा आमच्या गड्ड्यावर आमच्या हिंदूंचा आर्थिक व्यवहार हिंदूंकडे राहू दे, अशासाठी आम्ही मुद्दा उचलून धरला होता. त्यात तुमचं पोटदुखाचं कारण का? आम्ही का मुसलमान लोकांना गड्ड्यावर येऊ नका म्हणलंय का? अजिबात नाही, येऊ देत. शेवटी काय ताई, तुम्ही ज्यांनी हिंदूंना दहशतवादी म्हणलं त्यांचे तुम्ही कन्या आहेत, त्यामुळे तुमच्या शेवटी तुम्हाला सुद्धा तुम्ही स्वतः हेच वक्तव्य करणार. त्यामुळे आम्ही तुम्हाला पत्रव्यवहार केले, त्याचं पत्राचं उत्तर आम्हाला तुम्ही लवकरात लवकर पाठवावं, जेणेकरून तुमच्यातलं जे काय की हिंदूवरचं प्रेम आहे का नाही ते दिसून येईल. ताई, तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही यापुढं या जातीपातीमध्ये पडू नका आणि तुम्ही फक्त आपल्या विकासाकडे लक्ष द्या. तुमचं तर विकासाकडे अजिबात लक्ष नसते, कधीच लक्ष नसते. ज्यावेळेला कुठं तर मुस्लिमवर काय तर झालं की तुम्ही ज्यावेळेला कॅन्डल मोर्चे हे मोर्चे ते घेऊन येता, पण हिंदूंना अत्याचार झालं ग बसता. हे आम्ही सहन करून घेणार नाही. त्यासाठी आम्हाला पत्र पाठवलंय, तर मी त्याचं उत्तर लवकरात लवकर द्यावे. Like, subscribe, click on the bell.